ये एक तरह से बीजेपी को डराने की कोशिश है, यहां की कानून व्यवस्था के ऊपर सवाल खड़े करने की कोशिश है, लेकिन इसको बर्दाश्त नहीं किया जाएगा। जी बिलकुल अंकित. अभिजित, आपण काही दिवसांपूर्वी बोललो होतो निकालाच्या दिवशी, तेव्हा तुम्ही असं म्हणालात की बंगाल निवडणुकांच्या आधी तुम्ही जेव्हा तिथे फिरत होतात तेव्हा इथल्या मतदारांमध्ये सत्ता परिवर्तनाची इच्छा होती, पण दबक्या आवाजात, कारण कुठेतरी भीतीचं वातावरण असावं कदाचित. आता जी घटना घडली आहे, त्यांनी सत्ता तर दिलेली आहे भाजपच्या हातात, पण जी घटना घडली आहे ती बघता अशा घटनांची धास्ती सर्वसामान्य बंगाली नागरिकांमध्ये आणि एकंदरीत राजकीय पातळीवरती तुम्हाला किती वाटते? पूर्वी ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतर जे सत्तांतर होत असताना हत्यांचं सत्र होतंय, हे बंगालला काही नवीन नाहीये. याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या राजकीय हत्या बऱ्याच निवडणुकानंतर झालेल्या आहेत. परंतु त्या हत्या आणि यावेळेसच्या हत्येमध्ये एक फरक असा आहे की पहिल्यांदाच सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांची हत्या होते. इतर वेळेला असं व्हायचं की जो सत्तेतला पक्ष असायचा तो विरोधकांनी, ज्यांनी मतदान केलं नाही, ज्यांनी निवडणुकीमध्ये ऐकलं नाही, अशा लोकांना घरातून काढून मारायचं, त्यांना फासावर लटकवायच्या अशा घटना घडलेल्या आहेत. आणि बंगालमध्ये जवळपास 50 वर्षानंतर असा पक्ष सत्तेत येतोय की ज्या पक्षाचं त्या पूर्ण बंगालमध्ये अस्तित्वही नव्हतं. म्हणजे 1980 ला भाजपची स्थापना झाली. 80 पासून 26 पर्यंत पूर्ण जिल्ह्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं जाळं नव्हतं. असा पक्ष सत्तेत आल्यानंतर हिंसाचार होतोय, तो अतिशय भयावह आहे. आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट मला या हिंसाचारातून दिसते ती म्हणजे भाजप सत्तेत आलेला जे जुन्या सत्तेतल्या लोकांना पटलेलं नाहीये त्यांच्याकडून या घटना घडताना दिसून येत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. ते उद्या मुख्यमंत्री होतील तर त्यांच्या आजूबाजूच्यांना मारण्यासाठी कट रचला गेल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. बाकी पोलीस तपासात दिसेलच, परंतु शुवेंदू अधिकारी हे लक्ष्य केले गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. अंकित, अभिजीत कह रहे हैं कि आज तक जो ऐसे हादसे हुए हैं आफ्टर द इलेक्शंस, उसमें हमेशा ये देखा गया है कि जिन्होंने सत्ता हासिल की है उन्होंने जो ऑपोजिशन था उनके नेताओं को